मासिक पाळी दरम्यान योगासने करावीत का, कोणती, केव्हा, आहार कसा असावा, या 4 ते 5 दिवसात आपले संपूर्ण योग रुटीन कसे असावे याविषयीच आपण माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्ते, स्वानंद मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा। मासिक पाळी हा 4 ते 5 दिवसाचा काळ प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा असतो। काहींना या काळात फार वेदना होतात, पोटात दुखते, खूप फ्लो होतो, पाठदुखी, कंबरदुखी, पायात गोळे येणे असे वेगवेगळे त्रास होत असतात। घरच्या जबाबदाऱ्यांमुळे, धावपळीच्या जीवनामुळे, जॉबमुळे आपले स्वतःकडे लक्ष दिले जात नाही आणि मग हा 4 ते 5 दिवसाचा काळ अधिक वेदनादायक होतो। या 4 ते 5 दिवसात आपल्या शरीरात आतून खूप बदल होत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात आणि त्यामुळे आपल्याला राग येणे, चिडचिडे होणे, अतिशय अस्वस्थ वाटणे असा आपल्याला त्रास होत असतात, परंतु आपल्या शरीराकडे आपले लक्ष नसल्यामुळे आपल्याला हे जाणवत नाही। या मासिक पाळीच्या 4 ते 5 दिवसाच्या काळात आपण स्वतःची गती कमी करायला हवी आणि यासाठी योग आपल्याला मदत करतो। जर आपण हे योग रुटीन या 4 ते 5 दिवसात नित्यनियमित केले तर आपण स्वतःमध्येच एक पॉझिटिव्ह चेंजेस नक्कीच पाहू शकतो। तर तुम्हाला या 4 ते 5 दिवसात जर खूप त्रास होत असेल, वेदना होत असतील आणि वेदना होतही नसतील, जर तुम्ही हे योग रुटीन 4 ते 5 दिवस नित्यनियमित केले तर तुम्हाला याचा अतिशय फायदा मिळेल। तर सुरुवात करूयात आपल्या योगाभ्यासाला। त्यासाठी तुम्हाला आरामदायक असेल अशा आसनात बसून घ्या। जर तुम्हाला खाली बसणे शक्य होत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून हे व्यायाम केले तरीही चालतील। तर यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवा। तुम्हाला आरामदायक असेल अशा आसनात बसा। खांदे सैल सोडा, दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा। हळूहळू डोळे उघडा। आता आपण सर्वात प्रथम सूक्ष्म व्यायाम करणार आहोत। मानेपासून सुरुवात करूयात। श्वास घेत वर, श्वास सोडत खाली। 1 2 3 मानेला पूर्ण वर्तुळ आकारात फिरवा, डावीकडून उजवीकडे। श्वास घेत वर, श्वास सोडत खाली। 1 2 3 उलट्या दिशेने। 3 2 1 मानेला डावीकडे वळवा, तिथेच थांबा। 5 4 3 2 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत उजवीकडे। 5 4 3 2 1 श्वास घेत पुन्हा सेंटरमध्ये। पुढचा व्यायाम प्रकार करूयात। त्यासाठी दोन्ही हात समोर, मूठ वाळा, उघडा, वाळा, उघडा। कंटिन्यू। 1 2 3 4 5 मूठ बंद करा आणि गोल फिरवा। 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने। 5 4 3 2 1 खूप छान। आता दोघी हात गुडघ्यावर ठेवा, खांदे सैल सोडा। श्वास घेत खांदे कानाजवळ नेण्याचा प्रयत्न करा। श्वास घेत वर, श्वास सोडत खाली। 1 2 श्वासासोबत करा। 3 4 5 उलट दिशेने। 5 4 3 2
1. खूप छान. आता पुढचा व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यासाठी पायाचे दोघी पंजे एकमेकांना जोडून घ्या. बद्ध कोणासन. दोघी हात एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि बद्ध कोणासन करणार आहोत. पाठीचा कणा सरळ, खांदे सैल सोडा, हळूहळू पायांना वर खाली करा. श्वास नॉर्मल असू द्या. जर तुम्ही खुर्चीवर बसून करत असणार तर तुम्हाला कदाचित हे शक्य होणार नाही. तुम्ही त्यासाठी बेडवर बसूनही हे आसन करू शकतात. कमीत कमी 1 मिनिट करा. हळूहळू करा. शक्य होईल त्याप्रमाणे करा. जर तुम्हाला त्रास जास्त असेल तर तुम्ही हळू करा. जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर तुम्ही तुमच्या शरीराला झेपेल त्या हिशोबाने करा. 5 4 3 2 1. आता पायांना हळूहळू थोडे पुढे घ्या. दोघी गुडघ्यांना पकडा. श्वास घ्या. श्वास सोडत खालच्या दिशेने प्रेस करा. शक्य होईल तितके पुढे झुका. यामुळे आपल्या ओटीपोटावर ताण येतो. श्वास घ्या. श्वास सोडत खाली. थोडे थांबण्याचा प्रयत्न करा. 2 ते 3 सेकंद. श्वास घ्या. अतिशय रिलॅक्सिंग आसन आहे. श्वास सोडत पुढे. श्वास घ्या. श्वास सोडत थोडे पुढे. खूप छान. आता पुन्हा पायाच्या पंजांना थोडे आत घ्या. पाठीचा कणा सरळ. डाव्या हाताला मॅटवर ठेवा. श्वास घेत डाव्या बाजूला झुका. शक्य होईल तितके झुकण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात खाली. डावा हात वर घ्या. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. श्वास सोडत खाली. दोघी हात एकमेकांसमोर घ्या. श्वास घ्या. श्वास सोडत उजवा हात डाव्या मांडीवर, डावा हात मागे. मागे बघा. त्याच स्थितीत थांबा. खांद्यावरून मागे बघण्याचा प्रयत्न करा. 5 4 3 2 1. श्वास घ्या. श्वास सोडत मागे. 5 4 3 2 1. श्वास घ्या. श्वास सोडत रिलॅक्स. खूप छान. पुढचं आसन करणार आहोत. मलासन. पाय एकमेकांपासून दूर. कोपर दोघी गुडघ्यांमध्ये व्यवस्थित बसवा. पाठीचा कणा सरळ आणि याच स्थितीत थांबा. कमीत कमी 10 ते 15 सेकंद या स्थितीत थांबण्याचा प्रयत्न करा. जोही आपला नैसर्गिक फ्लो असतो खालच्या दिशेने, त्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचे आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हळूवार आपल्या बटक्सला खाली घ्या. पुन्हा दोघी पाय जोडून घ्या. रिलॅक्स. खूप छान. पुढचं आसन करणार आहोत. ही पाय समोर स्ट्रेच करा. दंडासनात बसून घ्या. हळूहळू पायांना टॅप करा वर खाली. दोघी पाय एकमेकांना जोडून घ्या. पायाचे पंजे आत आणि बाहेर करा. श्वास घेत आत. श्वास सोडत बाहेर. आत बाहेर. खूप छान. 5 4 3
1. पूर्ण वर्तुळाकारात फिरवा. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 5 4 3 2 1. पुढचं आसन करण्यासाठी दोघी पाय एकमेकांमध्ये वळवून घ्या. वज्रासनामध्ये बसून घ्या. दोघी नितंब आपले दोघी टाचांच्या मध्ये आणि याच स्थितीत अर्धा ते 1 मिनिट बसा. श्वास घ्या, हळूवार सोडा. हा व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला कमी वेळ करून दाखवत आहे, परंतु तुम्ही थोडा प्रत्येक आसन वाढवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला अधिक फायदा मिळेल. हळूहळू टेबल पोज मध्ये या. दोघी हातांचे अंतर, दोघी पायांचे अंतर सारखे घ्या. आता आपण इथून मार्जरी बिट्टील आसन करणार आहोत. श्वास घेत पाठीच्या कण्याला जास्तीत जास्त खाली दाबा. मानेला वर. श्वास घेत वर. श्वास सोडत पूर्ण पाठीला गोल करा. हनुवटी मानेला टेकवण्याचा, छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना मानेसंबंधी त्रास असतील तर त्यांनी मानेला जास्त खाली आणू नका. मला आरामदायक असेल याच पद्धतीने प्रत्येक आसन करा. 1 2 3 4 5. हळूहळू चाइल्ड पोज मध्ये या. दोघी गुडघ्यांना बाजूला करून हळूवार हातांना समोरच्या बाजूने स्ट्रेच करा. कपाळ मॅटवर टेकवा. श्वासावर लक्ष द्या. पुन्हा हळूहळू वर या. स्वतःला पुढे घ्या, मागे घ्या. श्वास घेत वर. श्वास सोडत बालासन. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 3 2 1. खूप छान. हळूहळू वज्रासनातून दंडासनात या आणि पाठीवर झोपून घ्या. जसं आपण बटरफ्लाय पोज मध्ये दोघी तळपाय एकमेकांना जोडून घेतो, त्याच पद्धतीने इथे तळपाय जोडून घ्या. दोघी हात मांड्यांवर या पद्धतीने ठेवा. सुप्तबद्ध कोणासन. जर तुम्हाला यात कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही 2 उशा आपल्या दोघी मांड्यांखाली ठेवा आणि या पद्धतीने झोपा. याच पद्धतीने रिलॅक्सेशन करा. तुम्हाला खूप आरामदायक वाटेल. 1 2 ते 3 मिनिटाचं रिलॅक्सेशन या आसनानंतर जरूर करा. दीर्घ श्वास घ्या. हळूवार सोडा. दीर्घ श्वास घ्या. हळूवार सोडा. मला या स्थितीत कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही हळूहळू दोघी पायांना सरळ करा. शवासनात या. उजवा हात वर करा हळूहळू आणि उजवीकडे वळून हळूवार बसून घ्या.
आपण प्राणायाम करणार आहोत. अनुलोम विलोम अतिशय सुरक्षित असा प्राणायाम आहे. तर सुरुवात करूयात. डाव्या हाताची चिन्ह मुद्रा, उजव्या हाताची विष्णू मुद्रा. पाठीचा कणा सरळ ठेवा, खांदे सैल सोडा, उजव्या नाकपुडीला बंद करा, डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. डाव्या नाकपुडीला बंद करून उजव्या नाकपुडीने सोडा. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. उजव्या नाकपुडीला बंद करून डाव्या नाकपुडीने सोडा. याच पद्धतीने कंटिन्यू करत राहा. 1 ते 2 मिनिट हा प्राणायाम कंटिन्यू करा. श्वासावर कोणत्याही प्रकारचं बंधन नको. जो नैसर्गिकरित्या श्वास येतोय त्याच पद्धतीने घ्या, त्याच पद्धतीने सोडा. यामुळे आपल्या नाड्यांचे शुद्धीकरण होते. ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आपल्याला लगेच ताजेतवाने फ्रेश वाटते. आणि मासिक पाळी दरम्यान जर आपण हा प्राणायाम केला तर आपला मूड एकदम सुधारतो, पॉझिटिव्हिटी आपल्यात येते आणि आपण नवीन कामासाठी तयार होतो. प्रत्येक श्वास बघा. योग आणि प्राणायाम यात आपण स्वतःला शोधत असतो आणि हे नित्य नियमित केल्याने आपल्याला स्वतःचीच एक नवी वेगळी ओळख मिळते. जीवनातील प्रत्येक आव्हान झेलण्याची, पेलण्याची आपल्या क्षमता ऑटोमॅटिक येते. त्यामुळे ध्यान, प्राणायाम, योग या काळात जरूर करा. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा, हाताची मुद्रा रिलीज करा. दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आता 3 ओम उच्चारण करणार आहोत. अकारा, उकारा आणि मकारा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपण अ, उ आणि म उच्चारण करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. दोघी हात एकमेकांना घासून घ्या. दोघी हात आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि हळूवार डोळे उघडा. खूप छान. आता आपण जी योगासने पाहिली, जो प्राणायाम पाहिला, अतिशय सुरक्षित आहेत. तुम्ही या काळात हे रुटीन नक्की फॉलो करा. या काळात उलटी आसने, इन्व्हर्जन, पोटावर जोर देणारी आसने, कपालभातीसारखे प्राणायाम, तसेच अतिशय बॅक बेंड, फॉरवर्ड बेंड असे आसने टाळावीत, जेणेकरून आपल्याला आपला त्रास वाढणार नाही. जो आपला नॅचरल फ्लो असतो डाऊनवर्ड्स, तर त्याच दिशेने आपल्याला आपली आसने करायची आहेत. तर सोबतच आपला आहारही अतिशय व्यवस्थित हवा. या काळात आपण घरचेच जेवले पाहिजे. जास्तीत जास्त लिक्विड, फळहार, पालेभाज्या, जे सूप यासारखा आहार आपण जो लाईट असेल आणि पचायलाही सोपा असेल तर असा आहार आपला घ्यावा आणि ही योगासने करावी. हे रुटीन फॉलो करा.
तर हे 4 ते 5 दिवस आपण स्वतःची या पद्धतीने जर काळजी घेतली तर येणारे जे काही 20-25 दिवस आहेत तर ते आपण अतिशय उत्साहाने आणि जोमाने त्यात काम करू शकतो. प्रत्येक आव्हान चांगल्या पद्धतीने पेलू शकतो, झेलू शकतो. तर स्वतःची काळजीही या काळात नक्की घ्या आणि त्यासाठीच हा व्हिडिओ खास बनवला आहे की प्रत्येक स्त्रीने स्वतःची या काळात जितकी काळजी घेतली तितकीच ती प्रत्येक आव्हानाला चांगल्या पद्धतीने झेलू शकते, पेलू शकते. तर स्वतःला निग्लेक्ट करू नका, स्वतःची काळजीही घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बेल नोटिफिकेशनही प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, योग करा. हरिओम.